कै इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गना ओय, उव ओ गोविय कमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादि जेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे. जीवाच्या संसार अवस्थेमध्ये त्यांनी कशा कशा आणि कोणकोणत्या अवस्था धारण केल्या, आम्ही कोणते कोणते ठिकाण पाहून आलेलो आहे आणि आज आम्ही ज्या पायदानावर उभा आहोत ते कसं आहे याचा विचार 24 स्थान दर्शनांच्या माध्यमातून आम्हाला करायचा आहे. ही सगळी जी कथा आहे ही अनेक लोकांची कथा नाही, ही आमची स्वतःची इंडिव्हिज्युअल अशी कहाणी आहे. त्यामुळे आम्ही अनादिकालापासून संसारामध्ये परिभ्रमण करतो आहे. अशा या जीवाच्या अवस्था गतीच्या अपेक्षेने कोणत्या झाल्या, कायेच्या अपेक्षेने कोणत्या झाल्या, सम्यक्त्वाच्या अपेक्षेने काय झाल्या, संज्ञा कशा त्याला म्हणजे संज्ञी होता की असंज्ञी, या सगळ्यांच्या या गोष्टी या आमच्याशी निगडीत अशा आहेत. आम्ही कोणकोणत्या अवस्था आज तागायत पर्यंत धारण केलेल्या आहेत, अशुद्ध पर्यायी, आणि आम्ही आज कुठे आहोत आणि आम्हाला आमच्या भवितव्यासाठी मोक्ष पुरुषार्थ साधण्यासाठी काय प्रयत्न करायचा आहे. कारण जे आम्ही 24 स्थान बघतो आहे, 24 स्थानामध्ये शेवटी सांगितलं की गती 4 गतींचं वर्णन केलं, पण आम्हाला अगती स्वरूप व्हायचंय, मोक्ष गती आम्हाला प्राप्त करायची आहे. कायेमध्ये सांगितलं षटकाईक जीवाचं स्वरूप काय आहे, षटकाईक जीव कसे कसे असतात आणि आम्हाला शेवटी अकाय बनायचं आहे. अशा तऱ्हेने ही चर्चा आमच्या स्वभावाची पण आहे आणि आम्ही काय काय सोचलं आहे अनादिकालापासून याची ही चर्चा आहे. आज आपण गुणस्थान मार्गणेच्या माध्यमातून स्वतःचं अन्वेषण करायला निघालो आहे. 2 मार्गणं आमच्या झाल्या, 2 गुणस्थानं आमची झाली, मिथ्यात्व गुणस्थान आणि सासाधन गुणस्थान. आज 3रं गुणस्थान आम्हाला बघायचं आहे, मिश्र गुणस्थान. 3ऱ्या गुणस्थानाचं नाव दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृतींपैकी ज्या वेळेला सम्यक मिथ्यात्व या प्रकृतीचा उदय जीवाला असतो, त्यावेळेला त्याचा परिणाम हा गूळ मिश्रित दह्याप्रमाणे जात्यंतर रूपाचा मिश्र परिणाम त्याचा होतो, की जो परिणाम सम्यक रूपही म्हटल्या जात नाही आणि मिथ्यात्व रूपही म्हटल्या जात नाही. 2 मिळून असा जो एक संमिश्र परिणाम तर एकच आहे, पण तो धड सम्यक्त्वाचाही म्हणता येत नाही आणि धड मिथ्यात्वाचाही म्हणता येत नाही. अशा प्रकारे 3ऱ्याच जातीचा जो परिणाम आहे ज्याला म्हटलेलं आहे जात्यंतर प्रकृती, किंवा चुना आणि हळद आहे ही एकाच केली असताना जसा लाल हा 3राच रंग तयार होतो, त्याप्रमाणे जो परिणाम आहे हा आहे मिश्र परिणाम. आणि हे जे गुणस्थान आहे हे 3रं गुणस्थान आहे. या गुणस्थानाची वैशिष्ट्ये काय आहे, तर या गुणस्थानामध्ये आयुबंध होत नाही. 3रा गुणस्थान मिश्र गुणस्थानात याच्यामध्ये कोणत्याही जीवाला आयुबंध होत नाही. नंतर या गुणस्थानामध्ये मरण देखील कधीही कुणाचंही होत नाही. जर त्यांनी आधी आयुबंध केला असेल मिथ्यात्व अवस्थेत तर तो 3ऱ्या गुणस्थानातून पहिल्यात येईल, तिथे मृत्यू होईल. सम्यक्त्व सहित त्यांनी आयुबंध केला असेल तर तो 3ऱ्यातून 4थ्यात जाईल आणि तिथे आयुबंध होईल.
पण या गुणस्थानात कोणत्याही जीवाचं मरण संभवनीय नाही. मरण नाही, आयुबंध नाही, आणि म्हणून मारणांतिक समुद्घात देखील या गुणस्थानामध्ये संभवनीय नाही. सम्यक्त्व मिथ्यात्व ही जी प्रकृती आहे ही स्वयं अबंध स्वभावी आहे. म्हणजे या प्रकृतीचा बंध होत नाही. या प्रकृतीची सत्ता मात्र जीवाजवळ येते. मिथ्यात्वाचे 3 खंड झाले की याची सत्ता जीवाजवळ येतं. काही कर्म मिथ्यात्व रूप राहतं, काही सम्यक मिथ्यात्व रूप परिणमतं, आणि काही सम्यक प्रकृती रूप परिणमतं. अशी या सम्यक मिथ्यात्वाची सत्ता ही नंतर प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या काळखंडामध्ये जीवाजवळ निर्माण होते. म्हणून ही सम्यक्त्व मिथ्यात्व जी कर्म प्रकृती आहे ही स्वयं अबंध स्वभावी आहे. नंतर तीर्थंकर प्रकृतीची सत्ता असणारा जीव हा तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकत नाही, किंवा तिसऱ्या गुणस्थानात तो जातच नाही. साधी मिथ्यादृष्टी जीव ज्याच्या सत्तेत सम्यक मिथ्यात्व कर्म असेल त्यालाच हे गुणस्थान होऊ शकतं. जेव्हा अनादि मिथ्यादृष्टी असतो त्याच्या सत्तेमध्ये फक्त मिथ्यात्व कर्म असतं दर्शन मोहनीयाचं, आणि त्याला 5 प्रकृतीचा उपशम करून तो प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करतो. या प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या कालखंडामध्ये तो या मिथ्यात्वाचे 3 तुकडे करतो, 3 विभाग करतो, आणि 3 विभाग म्हणजे मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. अशा तऱ्हेने या प्रकृतीची सत्ता निर्माण झाल्यानंतर तो खाली येतो. एकतर तो प्रथमोपशम असेल तर दुसऱ्यात येईल. यदा कदाचित त्याला पहिल्याच मिथ्यात्व कर्माचा उदय आला तर तो पहिल्यातही जाईल, आणि नंतर तो सम्यक मिथ्यात्वाचा जर त्याला कालांतराने उदय आला तर तो तिसऱ्या गुणस्थानामध्ये जाऊ शकतो. अशी ही सत्ता असणारी म्हणजे साधी जो आहे त्या जीवाला हा तिसरा सम्यक मिथ्यात्व किंवा मिश्र गुणस्थानाची प्राप्ती होते. या गुणस्थानातील जीव हे संज्ञी पंचेंद्रियच असतात. याचा जघन्य काल आणि उत्कृष्ट काल दोनही अंतर्मुहूर्त आहे. जघन्य मध्ये लहान अंतर्मुहूर्त लावायचा आणि उत्कृष्ट मध्ये थोडा मोठा अंतर्मुहूर्त लावायचा. जघन्य कालही अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट कालही अंतर्मुहूर्तच आहे. अंतर्मुहूर्त हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो. अंतर्मुहूर्त म्हणजे नेमका किती काळ? प्रश्न आहे, अंतर्मुहूर्त काल म्हणजे नेमका किती काल? 48 मिनिट. 48 मिनिट. 6 आवलीपेक्षा कमी. 1 आवलीपेक्षा जास्त. आता हेही थोडं उत्तर एकदम करेक्ट नाहीये. अंतर्मुहूर्त म्हणजे कसा लावायचा? 1 आवली प्लस 1 समय हा सगळ्यात छोटा 1 आवली प्लस 1 समय. 1 आवली प्लस 1 समय हा सगळ्यात जघन्य अंतर्मुहूर्त लावायचा. आणि उत्कृष्ट अंतर्मुहूर्त लावायचा 48 मिनिटांचा एक मुहूर्त असतो. मुहूर्त किती मिनिटाचा? 48 मिनिटांचा मुहूर्त. आणि त्या 48 मिनिटांमधून एक समय कमी करायचा, तो झाला उत्कृष्ट अंतर्मुहूर्त. म्हणजे मध्यम अंतर्मुहूर्त असंख्यात आहे, कारण समय असंख्यात होणार आहे. 1 आवली प्लस 1 समयापासून सुरुवात केलं, मग 2 समय, 3 समय, अशी असंख्यात समयांची एक आवली बनते. ही अशा आवल्या झाल्यानंतर जेव्हा आम्ही 48 मिनिटाला एक समय कमी एवढा हा काळ घेऊ तर या मधले सगळे अनेक ऑप्शन्स त्या ठिकाणी आहे, आणि याला म्हणायचं अंतर्मुहूर्त. म्हणून अंतर्मुहूर्तात अनेक विकल्प असल्यामुळे जघन्य अंतर्मुहूर्त, मध्यम अंतर्मुहूर्त, उत्कृष्ट अंतर्मुहूर्त आणि मध्यम मध्ये तर अनेक पर्याय आपल्या समोर खुले आहे. ठीक आहे. जसं आम्ही म्हटलं की एखादी संख्या अशी आहे की ती 10च्या वर आहे आणि 100च्या आत आहे, तर आम्हाला अनेक ऑप्शन मधले
उपलब्ध आहे. 11 पासून 99 पर्यंतचे जसे ऑप्शन आमच्या जवळ विद्यमान आहे त्याप्रमाणे अंतर्मुहूर्तात हे असे मधले ऑप्शन्स अनेक आमच्या जवळ उपलब्ध असतात आणि सगळ्यांना एकाच संज्ञेमध्ये गर्भित केलं अंतर्मुहूर्त. आणि 48 मिनिटं जे आहे ते मुहूर्त म्हटल्या जातो त्याला. आणि शेवटची विशेषता या गुणस्थानाची की तो जीव आता भव्यच असला पाहिजे. कारण ज्यांनी पहिलं गुणस्थान उल्लंघन केलं तो आता पुढे सगळ्या गुणस्थानात तो जीव भव्यच राहणार आहे. पुढच्या गुणस्थानात कोणताही जीव अभव्य असणार नाही. अशा तऱ्हेने याची ही आपण विशेषता बघितली. मिश्र गुणस्थानासंबंधी कुणाला शंका? चौथं गुणस्थान पाहू. अविरत सम्यक्त्व गुणस्थान. ताई मध्यांतर सांगितली तर ही सर्वघाती आहे का मग? हो, सर्वघाती प्रकृती आहे ही. हा, तेच तर म्हटलं. याच्यामधले सगळेच्या सगळे स्पर्धक हे सर्वघाती रूपाचे आहे. मग सम्यक्त्व प्रकृती तर सर्वघातीमध्ये येते का? नाही, सम्यक प्रकृती ही केवळ देशघाती स्पर्धक आहे. मग तिचा उदय आला तर तिथं काही हे नाही ना अर्थ. तिचा सम्यक प्रकृतीचा उदय आला तर त्याचं तिसरं गुणस्थान नाही होत, तो क्षयोपक्षमिक सम्यक दृष्टी बनतो. लक्षात घ्या, मिथ्यात्वाचे 3 तुकडे केलेले आहेत. एक मिथ्यात्व रूप राहिलं, मिथ्यात्वाचं सगळेच्या सगळे सर्वघाती स्पर्धक आहे, याच्यात एकही स्पर्धक देशघाती रूपाचा नाही. सम्यक मिथ्यात्व ही पण प्रकृती अशी आहे की याचे सगळेच्या सगळे स्पर्धक हे सर्वघाती रूपाचे आहे. आणि जी देशघाती प्रकृती आहे ती सम्यक प्रकृती आहे. या सम्यक प्रकृतीची वैशिष्ट्य हे की याच्यातले सगळेच्या सगळे स्पर्धक देशघाती रूपाचेच आहे. सर्वघाती एकही स्पर्धक नाही. काही कर्म प्रकृती अशा आहे की ज्या देशघाती रूपाच्या आहे, पण त्याच्यामध्ये काही स्पर्धक सर्वघाती असतात आणि काही स्पर्धक देशघाती असतात, है ना. जसं मती ज्ञानावरण कर्म आहे. मती ज्ञानावरण कर्म देशघाती प्रकृती म्हटल्या जाते, पण याच्यामध्ये काही स्पर्धक सर्वघाती रूपाचे आहे आणि काही स्पर्धक देशघाती रूपाचे आहे. आम्हाला आज पंचेंद्रिय म्हणजे पंचेंद्रियांनी होणारं ज्ञान आहे, म्हणून आम्हाला त्यावर आवरण टाकलेल्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय नाही. पण एखादा चतुरेंद्र नाही आहे आम्हाला उदय. आम्हाला पंचेंद्रिय आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला 5ही इंद्रियांनी होणारं ज्ञान आहे, म्हणून आम्हाला त्यावर सर्वघातीचा उदय नाही आहे. परंतु एखादा 3 इंद्रियवाला जीव आहे तर त्याला कर्णेंद्रियांनी होणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. आम्हाला उदय नाही, त्यांना उदय आहे, म्हणून त्यांनी त्याला ज्ञान होणार नाही. क्लिअर? आता आपण चौथं गुणस्थान पाहू. अविरत सम्यक्त्व गुणस्थान. चौथ्या गुणस्थानाचं नाव आहे अविरत सम्यक्त्व गुणस्थान. सम्यक्त्व आहे याचा अर्थ आता त्यांच्या जीवनामध्ये समीचीन श्रद्धा आलेली आहे, आत्मप्रतीती झालेली आहे, तत्व निर्णय त्यांचा योग्य रीतीने झालेला आहे. पंचपरमेष्ठीवर जसे पंचपरमेष्ठी आहे तशी यथार्थ श्रद्धा त्यांच्या जीवनात आहे. पंचेंद्रियांच्या विषयांविषयी आसक्ती आता त्यांच्या जीवनात उरलेली नाही. परवस्तू मला सुख किंवा दुःख देऊ शकतात हा भाव त्यांच्या जीवनामधला संपलेला आहे. वस्तुस्थितीला त्यांनी यथार्थ जाणलेलं आहे. समीचीन श्रद्धा आहे, अभिप्राय त्याचा समीचीन आहे, म्हणून सम्यक्त्व रूप त्याचा परिणाम आहे. आणि अविरत आहे म्हणजे व्रत अजूनही संकल्पपूर्वक कोणतेही व्रत त्यांनी धारण केलेले नाही, फक्त त्याची दृष्टी समीचीन झालेली आहे, अजून आचरणामध्ये त्यांनी ते उतरविलेलं नाही. अशी जी अवस्था ती आहे अविरत सम्यक्त्व गुणस्थान. व्याख्या पहा. दर्शन मोहनीयाच्या
तीन, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. आणि अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ अशा 4 किंवा 7 प्रकृतींचा अनुदय असताना इथे उपशम, क्षय, क्षयोक्षम अशी कोणतीही विवक्षा न लावता अनुदय ही संज्ञा लावली, यासाठी की हे सामान्य कथन आहे. सामान्य कथनामध्ये विवक्षा लावायची नाही, म्हणून अनुदय असताना जीवाला जो समीचीन श्रद्धारूप परिणाम होतो ते आणि अप्रत्याख्यानादी कषायांचा उदय असल्यामुळे व्रत घेण्याचे भाव होत नाही किंवा त्याला व्रत नसतात, त्याला अविरत सम्यक्त्व गुणस्थान म्हणतात. चौथ्या गुणस्थानाची ही व्याख्या. आता या गुणस्थानाची विशेषता काय आहे? या गुणस्थानापासून आता तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होऊ शकतो. पहिल्या गुणस्थानामध्ये आहारक, द्विक आणि तीर्थंकर अशा 3 प्रकृती अबंधात टाकल्या होत्या. एकूण बंधयोग्य प्रकृती 120 आहे. त्यापैकी 117चा बंध पहिल्या गुणस्थानात होऊ शकतो सर्व जीवांच्या अपेक्षेने, आणि 3 प्रकृतींचा मात्र कोणत्याही जीवाला बंध होऊ शकत नाही, म्हणून त्याला अबंध प्रकृती तिथे नाही बांधल्या जात. म्हणून पहिल्या गुणस्थानात त्या 3 प्रकृती अबंध रूप आहे असं म्हटलं जातं. आता तीर्थंकर प्रकृतीचा बंध जो प्रारंभ होतो हा चौथ्या गुणस्थानापासून तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्याला प्रारंभ होऊ शकतो. आवश्यक नाही की चौथ्यातच त्यांनी बंधाला सुरुवात केली पाहिजे. कोणता जीव 5व्या गुणस्थानात बंध प्रारंभ करेल, कोणता जीव 7व्याही गुणस्थानामध्ये तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ करू शकतो. पण चौथ्या गुणस्थानापासून तो आता तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाला योग्य पात्र झालेला आहे. अशी ही तीर्थंकर प्रकृती. याचा बंध चौथ्या गुणस्थानापासून होतो. प्रश्न, याचा बंध कोणत्या गुणस्थान पर्यंत होतो? तीर्थंकर प्रकृतीचा बंध चौथ्या गुणस्थानापासून त्याला प्रारंभ होऊ शकतो, आणि हा बंध म्हणजे तीर्थंकर प्रकृतीची बंध विच्छुत्ती ही कोणत्या गुणस्थानात होते? 13व्या. नाही, 13व्यात त्याला तीर्थंकर प्रकृतीचा उदय आहे. तीर्थंकर प्रकृतीचा उदय 13व्यात. तिथेही बांधल्याच जात आहे ना अजूनही 12व्या. तीर्थंकर नाही प्रकृती. नाही 12व्या नाही नाही. गुणस्थानात 12व्या 8व्या गुणस्थानात गुण हा नाही 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत फक्त तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. यानंतर अपूर्वकरण तीर्थंकर अपूर्वकरण अपूर्वकरण गुणस्थान, हा. 8वं गुणस्थान अपूर्वकरण, 8व्या आणि त्या अपूर्वकरण गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. ही प्रकृती निरंतर बंधी असल्यामुळे एकदा या प्रकृतीचा बंध प्रारंभ झाला की त्या जीवाला निरंतर निरंतर तीर्थंकर प्रकृतीचा बंध 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत होतच राहतो. अपवाद आहे पण आत्ता नाही सांगत. याला अपवादही आहे 2, ते नंतर जसा यथायोग्य पिरियड येईल त्याचं पाहू. आत्ता सध्या इतकं पहा. आणि तीर्थंकर प्रकृतीचा उदय जो आहे हा 13व्यात सुरू होतो. जरी पंचकल्याणिक त्याचे गर्भ असताना झालेला आहे तरीही तिथेही तीर्थंकर प्रकृतीचा उदय नाही. जन्मकल्याणिकाच्या वेळी स्वर्गामधले देव येऊन महोत्सव करतात तरीही त्या जीवाला तीर्थंकर प्रकृतीचा उदय तिथे पण नाही. केवळ तीर्थंकर प्रकृतीच्या सत्तेमुळे हे कार्य तिथे संपन्न झालेलं आहे. ठीक. दुसरं, इथून तो आता अंतरात्मा म्हटल्या जातो. देह जीव को एक गिणे बहिरात्म तत्व. आणि आता मात्र तो अंतरात्मा झाला, म्हणजे आता त्याला आत्मिक सुख काय असतं, आत्मा कसा आहे याची प्रतीती जीवनात आली,
आणि अतिंद्रिय सुख कशा प्रकारचं असतं याची ही झलक त्याच्या जीवनात आलेली आहे. या गुणस्थानात औपशमिक सम्यक्त्वाचा काळ हा जघन्य किंवा उत्कृष्ट दोनही काळ अंतर्मुहूर्त आहे. जघन्य पण अंतर्मुहूर्त आहे आणि औपशमिक सम्यक्त्वाचा काळ हा उत्कृष्ट पाहिला तर तोही अंतर्मुहूर्त आहे. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाचा उत्कृष्ट काळ हा साहस सागर असू शकतो. जघन्य काळ एक अंतर्मुहूर्त असणार आहे. आणि आता तिसरा प्रश्न माझा असा आहे की क्षायिक सम्यक्त्वाचा संसार अपेक्षेनी उत्कृष्ट काळ किती राहील? जघन्य आणि उत्कृष्ट. एक अंतर्मुहूर्तच संसार राहील. अपेक्षेनी. संसार अपेक्षेनी. संसार अपेक्षेने 33 सागर उत्कृष्ट आणि जगन्य क्षायिक सम्यक्त्व तो प्राप्त 10,000 वर्ष. नाही, हा काळ कसा आहे? अंतर्मुहूर्तच राहील ना. नाही नाही, क्षायिक सम्यक्त्व अंतर्मुहूर्त. त्याला प्राप्त झालं. क्षायिक सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर त्याला एकदम तो समजा 7व्या गुणस्थानात असताना त्याला क्षायिक सम्यक्त्व झालं, परंतु 6वं 7वं गुणस्थान त्याचं अंतर्मुहूर्त कालपर्यंत होणार आहे आणि त्यानंतर तो क्षपक श्रेणी आरोहण करेल आणि त्या संपूर्ण श्रेणीचा काळही अंतर्मुहूर्त राहील आणि अंतर्मुहूर्तानंतर 13व्या गुणस्थानामध्ये देखील कमीत कमी जघन्य अंतर्मुहूर्त राहील. एवढा असा हा त्याचा संसार अवस्थेच्या अपेक्षेने काळ येणार आहे. चौथ्यामधून एकदम 11व्यात जातो का तो मग? क्षपक श्रेणी म्हणजे चौथ्यामध्ये. तर जघन्य काळ काढायचा आपल्याला, जाऊ शकतो, पण आम्हाला जघन्य काळ काढायचा आहे. त्याच्यामुळे उपशम श्रेणी त्याला आम्ही म्हणणार नाही. उपशम श्रेणीनी तो डायरेक्ट क्षपक श्रेणीनी चढला. उपशम श्रेणीनी 11व्यात जाणार नाही. मग तो क्षपकनी गेला तर 12व्यात जाणार आहे. 11व्यात जाणार नाही. क्षपक श्रेणी चढल्यावर मग क्षपक श्रेणीत चढला की तो 8, 9, 10 आणि 12, 11त नाही. 11त उपशमवालाच जातो म्हणून 12त जाईल. अंतर्मुहूर्त परत तिथे राहील. 3 घाती कर्मांचा नाश करेल. ज्ञानावरण दर्शनावरण अंतर आहे. नंतर 13व्या गुणस्थानामध्ये राहील अंतर्मुहूर्त काल. लगेचच तो सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान करेल आणि ध्यान केल्यानंतर 5 ह्रस्व स्वरां एवढा तो 14व्या गुणस्थानात राहील आणि मोक्ष प्राप्त करेल. हा त्याचा जघन्य काळ लावायचा असतो. आणि उत्कृष्ट काळ जर आम्हाला लावायचा 8व्या 9व्या 10व्या पुढे पण 13व्या पर्यंत अंतर्मुहूर्तच होत. हो, प्रत्येकाचा जघन्य काढायचा आहे. तर प्रत्येक गुणस्थानाचा 11 पर्यंत तर जघन्यच आहे. 11 पर्यंत तर जघन्यच आहे. 12व्याचाही जघन्यच आहे. 13व्यात जास्तीत जास्त खूप काळ राहू शकतो. पण हा आता अंतर केवली झाला. लगेचच त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती करून मोक्ष पण तो प्राप्त करू शकतो. अशी याची गमना क्रिया राहणार आहे. आणि क्षायिक सम्यक्त्वाचा उत्कृष्ट काळ हा उत्कृष्ट काढायचा आहे. जघन्य आम्ही 1 भवामध्ये काढला. उत्कृष्ट काळ 3 भव अपेक्षेने लावायचा असतो. 3 भव अपेक्षेने तो काळ येतो. 2 कोटी पूर्व प्लस 33 सागर आणि वजा 8 वर्ष अंतर्मुहूर्त. हा काळ कसा लावायचा तर पहा, एखादा चतुर्थ काळामध्ये जन्म घेतलेला जीव आहे. त्यांनी 8व्या वर्षी तीर्थंकरांच्या चरण सानिध्यामध्ये क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केलं. त्या भवामध्ये त्यांनी मोक्ष प्राप्त केलेला नाही. त्या भवामध्ये मुनिपद धारण करून उत्तम संवहनवाला असल्यामुळे चतुर्थ काळात पहिलं संवहनही त्याचं होतं, पण तरी तो मोक्षाला न जाता तो उत्तम मुनिपदाला धारण करून त्यांनी सर्वार्थ सिद्धीची आयु बांधली. सर्वार्थ सिद्धीमधून परत तो चतुर्थ काळात त्यांनी जन्म घेतला. 1 कोटी पूर्वाचं त्याला आयुष्य मिळालं आणि असं पहिलेच आत्ताच 1 कोटी पूर्व हे क्षायिक सम्यक्त्व आहे त्याचं आता.
आणि तिकडे 1,00,00,000ला 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी, हे पहिल्यांदा सुरुवातीचं, आणि मधली ही 33 सागरांची सर्वार्थ सिद्धीची स्थिती. अशा तऱ्हेने क्षायिक सम्यक्त्वाचा संसार अपेक्षेनी काळ 2 कोटी पूर्व प्लस 33 सागर वजा 8 वर्ष अंतर्मुहूर्त, म्हणजे 8 वर्ष आणि अंतर्मुहूर्त कमी करून एवढा त्याचा उत्कृष्ट काळ राहणार आहे. म्हणजे 3ऱ्या भवामध्ये हा जीव मोक्षाला प्राप्त करणार आहे. उत्कृष्ट काळ काढायचा आहे म्हणून हे गणित लावावं लागतं. जघन्य काळ काढायचा आहे तर एकाच भवामध्ये ही आम्ही काळ पाहला. ठीक आहे. त्याला इतका वेळ लागतो तर त्याचे परिणाम हे असं विशुद्ध नसत झाले त्याचे परिणाम. कधी? जेव्हा तो काय म्हणजे चतुर्थ काळात पहिल्यांदा जन्म घेतो पण त्यात जात नाही तो. आता चतुर्थ म्हणजे उपादानगत योग्यता त्यांची आली नसेल, संसारात परिभ्रमणाचा काळ जर त्यांचा शिल्लक असेल तर मुनिपद धारण केलं, सगळं काही झालं, पण समजा आयुबंध झाला तर शपक्षेणी आरोहण करूच शकत नाही. मुनिपद धारण करेल, उपशम श्रेणी चढेल, पण क्षपक्षेणी नाही चढू शकणार कारण आयुबंध झालेला आहे. अनेक गोष्टी आहे आणि स्वतःची त्यांची त्यावेळेला मोक्षाला जाण्याची उपादानगत योग्यता नसेल, अजून त्यांचा संसार परिभ्रमणाचा काळ विद्यमान असेल तर त्या भवात ते मोक्ष प्राप्त करू शकत नाही. त्यांनी 33 सागराची ते सर्वार्थ सिद्धीतले आयु बांधतील. म्हणजे जेवढी आयु आहे तेवढी भोगावंच लागते. अर्थात आयुमध्ये सूट नाही, सवलत नाही. स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये तर एक क्षणाची सवलत नाही. आपण हे सारं तीर्थंकरांच्या यानं पाहत आहोत आणि सामान्य केवली त्यांच्या क्रिया अशाच आहे का मग साऱ्या मोक्षाला जायच्या? हो, सामान्य केवलीच्या अशाच आहे. मग त्यांना श्रेणी चढावीच लागते का? श्रेणी म्हणजे काय? श्रेणी म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घ्या. श्रेणीचा अर्थ काय आहे? काय? श्रेणी याचा अर्थ आहे चारित्र्य प्राप्त करण्यासाठी केलेला प्रयत्न. मग चारित्र्य धारण केल्याशिवाय त्यांना होणार आहे का? मुनी अवस्थेत त्यांचं चारित्र्य कोणतं आहे? सकल चारित्र्य. सकल चारित्र्य आहे, पण क्षायोक्षमिक आहे. क्षायोक्षमिक चारित्र्य असल्यामुळे त्यांच्या चारित्र्यामध्ये पूर्ण वितरागता आली नाही. मग पूर्ण वितरागी बनल्याशिवाय मोक्ष आहे का? नाही. श्रेणी आरोहण करणं याचा अर्थ आहे पूर्ण वितराग बनण्यासाठी केलेले त्यांचे ते पद्धतशीर प्रयत्न आहे ना. वितरागी होण्यासाठी केलेले त्यांचे ते सगळा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ म्हणा त्याला. पुरुषार्थ त्यांनी हा पुरुषार्थ आता सम्यक चारित्र्य पूर्ण व्हावं यथाख्यात रूपाचं त्यांच्यासाठी जे त्यांचे विशेष प्रयत्न झाले ते आहे श्रेणी आरोहण करणं. त्याच्यामुळे त्यांना श्रेणी चारित्र्य पूर्ण करावंच लागणार आहे. 3ची पूर्णता झाल्याशिवाय मोक्ष आहे का? सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग. सम्यक दर्शनाची पूर्ती, ज्ञानाची पूर्ती, चारित्राची पूर्ती आणि नंतरच मोक्ष आहे. जर समल चारित्र आहे, पूर्ण वितरागी नाही, तर मोक्ष मानता येईल का? नाही. म्हणून हा सम्यक्त्वाचा काळ या अपेक्षेने पाहला. या गुणस्थानापासून आता त्यांचं मतिश्रुत ज्ञान किंवा अवधी ज्ञान असेल तर तेही आता सम्यक झालेलं आहे. या गुणस्थानामध्ये अविरत शब्द जो आलेला आहे हा अंत्यदीपक आहे. अंत्यदीपक आहे म्हणजे या गुणस्थानापर्यंत 3ही पहिलीची गुणस्थानं ही अविरतीच होती, अविरतीची होती, मिथ्यात्वाची नाही. कारण 4थं गुणस्थान सम्यक्त्वाच आहे ना. त्याच्यामुळे ही 3 गुणस्थानं अविरतीची होती. म्हणजे या 3 गुणस्थानात व्रत जीवनात नव्हते, म्हणून हा अंत्यदीपक आहे. म्हणजे 4 पर्यंत गुणस्थानं
ही असंयमाची गुणस्थानं म्हटल्या जातात. या गुणस्थानामध्ये जर एखाद्या जीवाला आयुबंध होईल मनुष्य आणि तिर्यंच पर्यायीच्या अपेक्षेने, तर तो त्यांना नियमपूर्वक देव आयुचाच बंध होईल. आणि एखाद्या देव पर्यायी मधल्या जीवाला जर त्या ठिकाणी सम्यक्त्व सहित आयुबंध होईल, तर तो कशाचा होईल? देवगतीचा. मनुष्यगतीत नाही नाही, देवगतीचा. देवगतीचा होईल, देवाईचा होईल. देव मरून देव होतात का? नाही नाही, नाही होत. नाही होत. म्हणजे त्यांना कशाचा होणार आहे बंध? मनुष्य आयुचा बंध होणार आहे. सम्यक दृष्टी जर देव असेल, देव पर्यायी मध्ये त्यांना आयुबंध होईल. तो नियमाने मनुष्य आयुचाच ते बंध करतील. तिर्यंच पर्यायी ते जाणार नाही, कारण त्यांच्यासाठी दोनच आयु खुले आहेत, तिर्यंच आणि मनुष्य. तिर्यंच पर्यायी तो जाणार नाही, आणि मनुष्यच बनेल. आणि देव नारकी आहे. नरक अवस्थेमध्ये जर त्यांना बंध झाला आयुबंध, तर तो कशाचा होईल? नरकातून नरकात नाही जात. नरकातून नरकात नाही, देवगतीतून देवगतीत नाही जात. आणि मग तो मनुष्यामध्येच येईल मग शेवटी. बरोबर आहे. नारकी जीव पण नरकात जात नाही, देव पर्यायीच जात नाही. त्यामुळे सम्यक्त्व सहित नरक गतीमध्ये जर त्या जीवाला नरक आयुबंध होईल, तर त्याला निश्चितपणे तो मनुष्य आयुचाच बंध करेल. फक्त अपवाद या ठिकाणी हा समजायचा की 7व्या नरकामध्ये जर त्या जीवाला सम्यक्त्व झालं असेल किंवा असेल, क्षयोक्षमिक सम्यक्त्व असेल, आणि कितीही काळ त्यांनी सम्यक्त्वाची अनुभूती घेतली, तरी 7व्या नरकामध्ये त्याला सम्यक्त्व सहित आयुबंध होत नाही. तो मिथ्यात्वी होऊनच त्याला आयुबंध होतो. आणि 7व्या नरकातून निघालेला जीव हा तिर्यंचच बनतो. तो मिथ्यात्व अवस्थेत येईल आणि नंतरच आयुबंध होतो. 7व्या नरकातून निघालेला जीव कुणीही सम्यक्त्व घेऊन तिथून निघू शकत नाही. इथपर्यंतचं प्रकरण पाहिलं. अनेक विशेषता आपल्याला कर्मकांडच्या अपेक्षेने या ठिकाणी बघायचे आहे, आणि याचं पुढचं प्रकरण आपण उद्याला पाहू. कसा बघा ते तर समजत नाही. हो ना, पटकन वेळ जाते बाई. स्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी मागो, वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.